नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत दुर्मिळ अनुवांशिक आजाराविरुद्ध भारताची मोठी झेप झालेली आहे या संदर्भात माहिती. 2026 आशियाई वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच भारत आणि इटली या दोन देशांदरम्यान 2027 हे संस्कृती आणि पर्यटन वर्ष घोषित करण्यात आलेले आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. इंटरनॅशनल बुकर प्राइज आणि बुकर प्राइज यामधील मुख्य फरक काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इंटरनॅशनल बुकर हा भाषांतरित पुस्तकांसाठी दिला जातो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 24 मे. 24 मे 1875 मुस्लिम अँग्लो ओरिएंटल महाविद्यालयाची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. हे महाविद्यालय अलीगड या ठिकाणी स्थापित करण्यात आलेले होते. त्यानंतर याचं रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये करण्यात आलेलं होतं. या अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक होते सर सय्यद अहमद खान. 24 मे 1686 फॅरेनहाइट तापमान प्रणालीचे जनक डॅनियल फॅरेनहाइट यांचा आज जन्मदिवस. 24 मे 1543 पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 24 मे 1942 पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचा आज जन्मदिवस. 24 मे हा दिवस जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 24 मे हा दिवस शांतता निःशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांना आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देणारा हा दिवस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. उम्मीद कार्यक्रम कोणत्या विभागांतर्फे आयोजित करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जैवतंत्रज्ञान विभाग डीबीटी. दुर्मिळ अनुवांशिक आजाराविरुद्ध भारताची मोठी झेप झालेली आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे उम्मीद म्हणजेच युनिक मेथड्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स नेटवर्क हे राष्ट्राला समर्पित केलेले आहे. हा विशेष कार्यक्रम जैवतंत्रज्ञान विभाग म्हणजेच डीबीटी तर्फे पृथ्वी भवन येथे आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाचे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये उम्मीद नेटवर्क म्हणजेच काय, दुर्मिळ अनुवांशिक आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वयित ही यंत्रणा असणार आहे. उम्मीद डॅशबोर्ड हे निदान सेवा, रुग्ण समुपदेशन, जनजागृती आणि रिअल टाइम मॉनिटरिंग अधिक सुलभ व वेगवान करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तसेच उम्मीद कंपेंडियम हे वैद्यकीय मार्गदर्शक तत्वे आणि उपक्रमांच्या यशस्वी कामगिरीचा समावेश असलेले व्यापक संदर्भ पुस्तक प्रकाशित करते. पुढचा प्रश्न. 2026 आशियाई वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महिलांच्या गटामध्ये भारताने कोणते स्थान मिळवलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिसरे. 2026 आशियाई वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताने अतिशय दमदार कामगिरी केलेली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित केलेल्या 2026 आशियाई वरिष्ठ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिलांच्या सांघिक गटात भारताने तिसरे स्थान पटकावलेले आहे. यामध्ये चीनला 578 गुण, चायनीज तैपेईला 491 गुण आणि भारताला 487 गुण मिळालेले आहेत. भारताच्या ज्ञानेश्वरी यादव 53 किलोग्रॅम गटामध्ये हिने स्नॅच प्रकारात रौप्य पदक जिंकत भारताला एकमेव रौप्य पदक मिळवून दिलेले होते. तसेच एकूण कांस्य पदकही पटकावले. भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 10 पदके जिंकलेली आहेत, ज्यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य अशी आपली भारताची ही पदतालिका आहे. पुढचा प्रश्न. अटल पेन्शन योजना या अंतर्गत एकूण नोंदणी आतापर्यंत किती झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 9.10 कोटी. अटल पेन्शन योजना ही आपल्याला माहितीच आहे. परीक्षेच्या अनुषंगाने ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच PFRDA याने नवी दिल्ली येथे APY म्हणजेच अटल पेन्शन योजना याच्या वार्षिक गौरव कार्यक्रम आयोजित करून 2025-26 मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केलेला आहे. APY अंतर्गत एकूण नोंदणी 9.10 कोटींवर पोहोचलेली आहे. 2025-26 मध्येच विक्रमी 1.35 कोटी नवीन सदस्य जोडले गेलेले आहेत. या योजनेची AUM रक्कम ही 54,000 कोटींपेक्षाही अधिक झालेली आहे. महिलांचा सहभाग यामध्ये 55.14% वर पोहोचून ऐतिहासिक उच्चांक देखील नोंदवलेला आहे. यामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने काही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँका यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि हेच आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ने 116% लक्ष्यपूर्ती केलेली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया याने
105% लक्ष्यपूर्ती केलेली आहे. युको बँक म्हणजे युसीओ बँक याने 105% पूर्ती केलेली आहे. तर आयडीबीआय बँकेने खाजगी गटामध्ये 156% कामगिरी करत अतिशय महत्वाची अशी लक्ष्यपूर्ती साधलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, एसबीआय ही सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारी एपीवाय अंतर्गत बँक आहे. पुढचा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये सर्वाधिक वाढ ही कोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिमेंट. एप्रिल 2026 मध्ये भारताच्या कोर सेक्टरमध्ये 1.7% वाढ ही निर्देशित झालेली आहे. भारताच्या 8 प्रमुख उद्योगांच्या, ज्यांना कोर इंडस्ट्रीज असं म्हटलं जातं, यांच्या वाढीचा दर एप्रिल 2026 मध्ये 1.7% नोंदवला गेलेला आहे. मार्च 2026 मध्ये सुधारित 1.2%च्या वाढीमध्ये ही सुधारणा मानली जात आहे. यामध्ये सर्वाधिक वाढीला चालना देणारे क्षेत्र कोणते आहेत? तर सगळ्यात उत्तम असं वाढ देणारं क्षेत्र आहे पहिल्या क्रमांकाचं सिमेंट. सिमेंट या क्षेत्रामध्ये 9.4%ची वाढ झालेली आहे. पायाभूत सुविधांमुळे यामध्ये तेजी दिसून आलेली आहे. त्यानंतर स्टील उद्योगामध्ये 6.2% वाढ आणि वीजमध्ये 4.1% वाढ ही दिसून आलेली आहे. तर काही महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये घसरण देखील झालेली आहे. कोळसा क्षेत्रामध्ये 8.7% घट, खत उद्योगामध्ये 8.6% घट, नैसर्गिक वायूमध्ये 4.3% घट, कच्च्या तेलामध्ये 3.9% घट आणि रिफायनरी उत्पादनामध्ये 0.5% घट ही दिसून आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि इटली यांनी 2027 हे कोणते वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संस्कृती आणि पर्यटन वर्ष. भारत आणि इटली हे आता 2027 हे संस्कृती आणि पर्यटन वर्ष घोषित केलेले आहे. भारत आणि इटली यांनी 2027 हे वर्ष इयर ऑफ कल्चर अँड टुरिझम म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन वाढ आणि लोकांमधील संबंध अधिक मजबूत होणार आहेत. हा निर्णय नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात रोम येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीत जाहीर करण्यात आलेला आहे. या उपक्रमाद्वारे भारत आणि इटली या दोन प्राचीन संस्कृतीमधील मैत्री अधिक दृढ करण्यासोबतच संबंधांना स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तत्पूर्वी आजचा एक प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 116% लक्ष्यपूर्ती साधणारी बँक कोणती आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. आत्ताच मी हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत युको बँक, आयडीबीआय बँक, युनियन बँक ऑफ इंडिया की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. धन्यवाद.